बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत नाशिक जिल्हा निर्धार शिबिराचे आयोजन करण्यात आले। या पार्श्वभूमीवर मंगळवारी आदित्य ठाकरे यांचे नाशिक शहरात आगमन झाले तेव्हा महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अझीमभाई सय्यद यांच्यातर्फे द्वारका ते शालीमार स्वागत रॅली काढण्यात आली होती। या रॅलीत ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड, सुधाकर बडगुजर, जिल्हा प्रमुख डीजी सूर्यवंशी, महानगर प्रमुख विलास शिंदे, माजी महापौर विनायक पांडे, देवानंद बिरारी, सचिन मराठे सहभागी झाले होते। द्वारका ते शालीमार या मार्गाहून रॅली मार्गस्थ झाली होती। दुचाकीवर भगवे फेटे बांधलेले शिवसैनिक आणि भगवे झेंडे घेऊन घोषणांच्या गजरात रॅली निघाली होती। जनता पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या पाठीशी असून याचे चित्र महापालिकेच्या निवडणुकीत दिसून येईल असा आशावाद अझीमभाई सय्यद यांनी व्यक्त केला। गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।